हॅलो फ्रेंड्स, आम्ही ईस्टर संडे निमित्त गेलो होतो कॅथी क्रिएटर्स या फार्मवर. आणि इथे खूप सारे ॲनिमल्स आहेत ज्यांना तुम्ही हात लावू शकता. आश्वीने इथे पोनी राईड पण केली. तिचा पहिलाच एक्सपिरियन्स होता प्राण्यांसोबतचा, कारण ह्याच्या अगोदर तिने कधीच प्राणी पाहिले नाही. एवढ्या जवळून तर नाहीच नाही. इथे खूप सारे पक्षी होते, त्यानंतर पोपट पण होते, रंगीबेरंगी आफ्रिकन पोपट आहेत हे. आणि ते बोलतात सुद्धा, पण हा पोपट काही बोलत नव्हता. त्यानंतर इगुआना आहे. त्याच्यानंतर बरेच असे प्राणी होते ज्यांना आपण हात लावू शकत नव्हतं, तर त्यांना त्यांनी पूर्ण बंद करून ठेवलेलं होतं. हा फॉक्स आहे. आणि बाकी जे ॲनिमल्स आहे ज्यांना तुम्ही हात लावू शकता, तर त्यांनी असे काही सेक्शन तयार केले होते की जिथे तुम्ही त्या प्राण्यांना हात लावू शकता, त्यांना खायला देऊ शकता. तर ते सुरुवातीलाच जेव्हा आपण तिकीट काढतो तेव्हा ते एक कप आपल्याला ऑफर करतात की जो तुम्ही प्राण्यांना देऊ शकता. बाकी तुम्ही काही खायला देऊ शकत नाही वेगळं, की तुम्ही घरातून घेऊन गेलेलं वगैरे असं काही देऊ शकत नाही. आश्वी पहिल्यांदा थोडी नर्वस होती हात लावायला, पण थोड्या वेळानंतर ती हे झाली आणि ती खाली उतरून सगळ्या प्राण्यांसोबत पण तिने खूप एन्जॉय केलं. आयुषला तर ॲनिमल्स भरपूर आवडतात, त्यामुळे त्याने तर ही राईड खूपच एन्जॉय केली. त्यानंतर छोट्या छोट्या अशा बकऱ्या होत्या, मला वाटतं काही महिन्यांच्याच असतील या. तर त्यांना हातात घेऊन हात लावायला खूप छान वाटत होतं. आणि ते प्राणी पण थोडे फ्रेंडली होते, कारण त्यांना सवय झालेली असते आता बऱ्याच लोकांना ते हात लावायला देतात त्याच्यामुळे. कोंबड्या होत्या खूप साऱ्या, त्यांना पण तुम्ही खायला देऊ शकता. एक मोर होता, तो पण छानपैकी आम्हाला पिसारा होता फुलवलेला होता, तो पण बघायला मिळाला. त्यानंतर आश्वीने पण खूप छान अनुभव घेतला प्राण्यांसोबतचा आणि मजा आली आम्हाला ह्या पेटिंग झूमध्ये जाऊन. गायी पण होत्या, ससे होते, त्यानंतर आय थिंक एक उंट पण होता, त्याला पण आम्ही खायला दिलं. हा लामा आहे, त्याच्यासोबतसुद्धा खूप छान अनुभव होता. तर अशा प्रकारे आमची ही छोटीशी फील्ड ट्रिप झाली आणि संडे ईस्टर आम्ही खूप छान एन्जॉय केला. तुम्ही पण काय काय केलं या ईस्टर संडेला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. घेतलं त्याने कप आणि तो कप खायला डॅडी